यशोदे घराकडे चाल गाई मला जेऊ घाल गाई मला जेऊ घाल। आई मला फार भूक लागलेली आहे, तू त्वरित लवकर घराकडे चला आणि मला जेऊ घाल, मला ताट करून दे, माझ्या मुखात त्या ठिकाणी घास बरं। आई साध्या गव्हाची पोळी लाटे गाई साध्या गव्हाची पोळी लाटे मला पुरणपोळी करून दे मोठी गाई मला पुरणपोळी करून दे मोठी नाही आडवीत गुळासाठी मला जेऊ घाल। यशोदे घराकडे चाल गाई मला जेऊ घाल। आई जर तुम्हाला पुरणाची पोळी करून दिली नाही ना तर मी शिळा घात त्या ठिकाणी खाईल। आई मी खाईन शिळा गाता गाई मी खाईन शिळा गाता दह्याचा करुण दे मठ्ठा गाई दह्याचा करुण दे मठ्ठा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेऊ घाल। यशोदे घराकडे चाल गाई मला जेऊ घाल। आई जर तुला जर मला जेऊ घालायचा जर कंटाळा येत असेल ना तर मी खरं सांगतो आई मी तुला जास्त नाही ग एकुलता एकच आहे। आई मी तुझा एकुलता एक गाई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख गाई गाई राखी तो 9 लाख गाई वळून झिजाली नख मला जेऊ घाल। यशोदे घराकडे चाल गाई मला जेऊ घाल। यशोदेच्या हाताने जेवण करतोय हे त्याच्या जीवनातलं परम आश्चर्य आहे। विठ्ठल विठ्ठल अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल के वढे नकळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदयी सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा सुंदर असा 5 चरणांनी सजलेला आणि काला या प्रसंगातील आजचा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता उच्चारलाय। विठ्ठल विठ्ठल हो या अभंगामध्ये संपूर्ण अभंगात भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलेलं आहे। चरित्र स्पेशल सांगायची गरज नाही आणि शक्यतो जे भागवतात तुम्ही ऐकलं ते मी तुम्हाला आज काल्याच्या कीर्तनात सांगणार। जे भागवतात ऐकलं ते जर काल्याच्या कीर्तनात ऐकलं तर मग तुमचा बसून इथं उपयोग नाही। त्यामुळे अभंग निवडतानाच असा निवडला की ज्या अभंगामध्ये संपूर्ण भगवंताच्या चरित्राचं उच्चारण केलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या अवताराचा जर आपण विचार केला अवताराचा विचार करण्यापूर्वी अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य आपला हा संगीतमय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा या श्रीमद भागवताचा आजचा कितवा दिवस आहे? 10वा दिवस आहे। अर्थात आजची सांगता आहे। काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता पूर्ण होत नाही। मंदिर कितीही मोठं बांधा पण त्या मंदिराची सांगता अर्थात जोपर्यंत त्या मंदिराचा कलश आपण बसवत नाही तोपर्यंत त्या मंदिराची परिपूर्णता होत नाही। सप्ताह किती दिवस करा 9 दिवस करा 10 दिवस करा महिनाभर करा 6 महिने करा परंतु काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याचा परिपूर्णता त्या ठिकाणी होत नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून मळगंगा मातेच्या उत्सवाचा आजचा हा आपला 10वा दिवस आहे। आज दसरा आहे आणि दसऱ्याचं आजचं हे काल्याचं कीर्तन तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। भगवान परमात्म्याचे एकूण 6 अवताराचं वर्णन काल्याच्या प्रकरणात आलं अर्थात श्रीमद भागवतामध्ये आलं। ते 6 अवतार कोणते
भगवंताची जी तुम्ही भागवतात ऐकली नाही ते सांगते. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम हे किती झाले? बोला बोला बोला. आज बोलायचं आहे फक्त, शेवटचा दिवस आहे. तुम्ही बोलले नाही की तोपर्यंत मी पुढचं सांगत नाही. पहिला अवतार सांगितला कोणता? चष्मविलाजी. बोलत चला बोलत चला, कीर्तन घुसलं पाहिजे डोक्यामध्ये, नाही तर इकडून नळी फुंकले सोनार आणि इकडून तिकडून गेले वारे. दर्शनाला आलं की समर्पित करून टाकायचं सगळं, घरी न्यायचंच नाही काही. पहिला अवतार आहे अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि 6वा आहे पूर्णतम. राहिले का लक्षात? हा, 6 अवतार भगवंताचे त्या ठिकाणी वर्णन केले. त्यामध्ये पूर्ण अवतार जो आहे तो प्रभू श्री रामचंद्रजींचा आहे. ऐकताय ना? आणि परिपूर्ण जो अवतार आहे तो भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोन्हीमध्ये डिफरंट एवढा आहे महाराज. प्रभू श्री रामचंद्रजींच्या जीवनामध्ये सगळं मर्यादेचं उल्लंघन आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये मात्र त्यानं सगळ्या मर्यादेचं उल्लंघन करून टाकलेलं आहे. रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, सगळं काही मर्यादेचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. पण इकडं मर्यादा आहे का काही? एक पत्नी का? नाही, कुठली मर्यादा भगवंताने त्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये पाळलेली नाहीये. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं महाराज देवकी वसुदेव बंदी खाण्यामध्ये असतात आणि भगवंताचा त्या ठिकाणी अवतार होतो. अवतार. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, मला फक्त तिथं स्पर्श करायचा, कारण तिथं स्पर्श केल्याशिवाय पुढचं चरित्र सांगता येत नाही. या चरित्राला स्पर्श करावाच लागतो. साधा प्रश्न मी तुम्हाला विचारते, मला सांगा कृष्णाचा जन्म कुठे झाला? बोला बोला बोला. बंदी शाळेत. बोला बोला, एक उत्तर सांगा, एक. हा, त्याचं संशोधन करायचं आजच्या कीर्तनात आपल्याला. महिला मंडळ, तुमचं काय म्हणणं आहे? भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? बंदी शाळेत. बरं, तुमचं म्हणणं आहे बंदी शाळेत. बंदी शाळेमध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? बंदी शाळेतच. बरं महिला, तुमचं काय म्हणणं आहे? का तुमचं काही म्हणणंच नाही? यांचं जे म्हणणं आहे तेच तुमचं म्हणणं. चूक आहे महाराज. बंदी खाण्यात कृष्णाचा जन्म नाही झाला. मग गाथा बघा, गाथा. कृष्ण गोकुळी जन्मला. प्रमाण बघा, प्रमाणानं चालायचं आपल्या, बिना प्रमाणाचं नाही. बंदी खाण्यात जन्मला नाही. मग बंदी खाण्यात जो झाला भगवंताचा तो अवतार आहे. अवतार. ऐकताय ना? अवतार आणि जन्म यामध्ये फरक आहे बरं का. जन्म होतो तुमचा, आमचा, देवाचा होतो अवतार. देव आणि संत यांचा अवतार होत असतो आणि आम्हाला जो शब्द वापरला जातो त्याचं नाव आहे जन्म. बंदी खाण्यात भगवंताचा जो झाला तो अवतार झाला आणि गोकुळामध्ये जो झाला तो जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जसा गोकुळात जन्म झाला माईबाप तेव्हापासून याच्या चरित्राला सुरुवात झाली. तर प्रत्येक क्रिया करताना लीलाच करतो अशी एक क्रिया त्याची नाही आहे की ती बिना लीलेची आहे. संपूर्ण जीवनामध्ये एक नाही महाराज, आश्चर्य आणि आश्चर्यच भरलेले आहे त्याच्या जीवनामध्ये. त्याचं जीवन पूर्ण आश्चर्यमय आहे. मग काय काय आश्चर्य केलं या भगवंताने? आश्चर्य क्रमांक 1, अभंगाचा प्रथम चरण. अनंत ब्रह्मांडे ब्रह्मांडे श्री
महाराजांनी पहिल्या आश्चर्याचं देवाचं वर्णन केलं. आश्चर्य क्रमांक 1. कोणतं आश्चर्य? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. त्या भगवंताच्या मुखामध्ये पोटामध्ये अनंत 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 अशा प्रकारची त्या ठिकाणी ब्रह्मांड आहे म्हटले. ब्रह्मांड. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न करते, जसं काही लोड येऊ देऊ नका. ब्रह्मांड म्हणजे काय? बोला बोला. ब्रह्मांड. ऐका ऐका ऐका. ब्रह्मांड शब्दाचा अर्थ आहे दादा स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, ज्याच्यामध्ये सामावलेले आहे, सामावलेले, त्याला म्हणायचं ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांडे उदरी अशी एक नाही, अनंत अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहे. अजून सांगू का दुसरी व्याख्यात? पाताळ लोक ज्याच्यामध्ये आहे, 7 भुवन अर्थात 14 प्रकारची भुवन ज्याच्या उदरामध्ये आहे, त्याला म्हणायचं ब्रह्मांड. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. किती झाले? बोला. 7 झाले. आणि भूर, भू, भुवर, महर, स्वर, ब्रह्मलोक, तपलोक, जनलोक, ही सगळे एकूण झाले 14 भुवन. आणि ही 14ची 14 भुवन कोणाच्या उदरात आहे? भगवंताच्या हृदयात आहे दादा, भगवंताच्या हृदयात आहे. शास्त्रकार सुद्धा त्या ठिकाणी तपास करताना त्यांचं डोकं त्या ठिकाणी बंद पडलं. त्याच्या उदरामध्ये नेमकी ब्रह्मांड किती सामावलेले आहे हे शास्त्रकारांना सुद्धा त्याचं गणित लागलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आकड्याचं गणित न टाकता तिथं शब्द काय वापरला? अनंत. म्हणजे शास्त्रकारांना सुद्धा शोध लागलेला नाही की याच्या उदरामध्ये नेमकी किती ब्रह्मांड आहे. म्हणून सरळ शब्द उच्चारला, अनंत ब्रह्मांडे उदरी. मग मला सांगा, याच्या उदरामध्ये अनंत अशा प्रकारचे ब्रह्मांड आहे हे फक्त तुकाराम महाराजांनाच माहित आहे का? बाकी कुणाला याचा प्रात्यक्षिक नाही आहे का? माहीत नाही का? तर माय बाप हो, याचा एक सुंदर असं प्रात्यक्षिक भगवंतानं यशोदा मैयेला दाखवलेलं आहे. सगळे गोप गोपी सवंगडी आणि भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर एकेकाळी खेळत होता. आणि खेळता खेळता मायबाप हो, कृष्णानं खालची एक मातीची मूठ भरली आणि खाल्ली. खाल्ल्याबरोबर सगळे गोपाळ त्या ठिकाणी सांगायला आले, मैया कृष्णानं माती खाल्ली, मैया कृष्णानं माती खाल्ली. करे कृष्णा घाईघाई हातचं काम सोडून त्या ठिकाणी यशोदा मैया बाहेर पळत आली. कृष्णाला त्या ठिकाणी झाडाखाली सावलीत उभं केलं. एका हातामध्ये काठी घेतली, एका हातामध्ये त्याचा हात पकडला. का रे कृष्णा, माती खाल्ली? नाही आई. तुला कोण म्हणे आई मी माती खाल्ली? अरे तुझेच मित्र सवंगडी, त्यांनी मला सांगितलं की तू माती खाल्ली. नाही आई, मी माती नाही खाल्ली. का रे कृष्णा, तू माती खाल्ली नाही मग हे बाकीचे सगळे खोटं बोलतात का? हो आई, ते सगळे खोटे बोलतात. आई खरं सांगू का, यांनी माझ्याबद्दल तुला चाहडी केली. कस काय रे कृष्णा? आई खरं सांगतो आई, शपथ घेऊन सांगतो आई. हे सगळे गोपाळ आज मला म्हटले, कृष्णा का रे लोकांच्याच घरी चोरी करतो, तुझ्या घरचं दही दूध कधी खाऊ घालतो? ऐकताय ना? आमच्याच घरी चोरी करतो, मात्र तुझ्या घरचं दही दूध आम्हाला कधी खाऊ घालतो? मग मी म्हटलं बाबा आईला विचारतो बा आणि आणतो तुम्हाला दही दूध. हे सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा मला माहित आहे तुझी आई किती उदार आहे. आईला बीला विचारून काही जमणार नाही, तुझी आई काही जास्त उदार नाही. आमच्या घरी जसं लोणी चोरतो तसं तुझ्या आई घरी लोणी आम्हाला चोरून आणून दे, जमणार नाही तसं. आई मी त्या गोपाळांना म्हटलो, आई आपण पडलो सज्जन माणूस, आपल्याला काय चोरी बिरी हे काम जमत नाही, आपण पडलो सज्जन माणूस. आणि ते मला म्हटले की त्यांना म्हटलं भाऊ मी आईला विचारतो आणि तुम्हाला वाटलंच दही दूध आणून देतो. ते म्हटले आईला बीला काय विचारायचं नाही, आमच्या घरामध्ये जशी चोरी करतो तशी तुझ्याही घरी त्या ठिकाणी चोरी करून आम्हाला दही दूध खाऊ घाल. मी म्हटलं आपल्याला काही चोरी बिरी जमणार नाही, आपल्याला चोरीची फार भीती वाटते. पटलं तर पहा. गोपाळ म्हटले आई
तू आम्हाला तुझ्या घरचं दही दूध त्या ठिकाणी खाऊ घालत नाही ना, मग एक पर्याय आहे, आम्ही सगळे मिळून एक गट करू, समूह तयार करू आणि तुझ्या आईला आम्ही चहाडी करू. म्हणून आई यांनी एक गट स्थापन केला आणि सगळा गट मिळून हे तुझ्याकडे आले चहाडी करण्यासाठी आणि म्हटले, काकी कृष्णानं माती खाली मायबाप असं पटवलं यशोदेला, एवढं सुंदर पटवलं, तिला सुद्धा खरं वाटलं बाई चल जाऊ दे कृष्ण जेवण करून घे, माझं बाळ फार गुणाचं आहे. तिला सुद्धा खरं वाटलं महाराज, बरं जाऊ दे कृष्णा. तिला त्या सवंगड्यामध्ये बळीराम दादा दिसला. कोण? हे सवंगडी खोटं बोलतील, मित्र खोटं बोलतील, पण या सवंगड्यामध्ये त्या ठिकाणी बळीराम आहे. बळीराम तर नाही ना खोटं बोलणार. मग यशोदा मैया त्या ठिकाणी बळीरामला विचारते, बळीराम कृष्णाला माती खाल्ली हो का की? 100% मी माझ्या डोळ्याला पाहिलं, कृष्णानं माती खाल्ली. का रे कृष्णा? अरे सवंगडी खोटं बोलतात म्हणून काय बळीरामही खोटं बोलतो का? आई तो मला सारखा पाण्यातच पाहतो ग. बळीराम तर मला सारखं पाण्यातच पाहतो. का रे बळीराम तू कृष्णाला पाण्यात पाहतो? होय, पाण्यात नाही, मी त्याला दुधात सुद्धा पाहतो, कारण त्याचं अस्तित्वच दुधात आहे. विठ्ठल विठ्ठल. आई तो मला सारखा पाण्यातच पाहतो. तो माझ्याबद्दल साक्षी विचारायची असेल तर भाऊबंदकीला कधी विचारायची नाही, तो मला कधीही पाण्यात पाहतो. त्याला काय विचारते आई? कृष्णा अरे सवंगडी खोटे, बळीराम खोटा, मग तू एकटाच खरा आहे का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आई 1.25 लाखातलं वाक्य बोलली, मी एकटाच खरा आहे. तुला जर खोटं वाटत असेल ना, शंकराचार्यांना विचारलं मी कसं आहे, त्यांनी वर्णन केलंय. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्य जगत मिथ्यम जीवे ब्रह्मैव नापरः. विश्वाच्या पाठीवर आई मी एकटाच खरा आहे आणि बाकी जे दिसतंय ना डोळ्यानं हे सगळं कसं आहे नथीवाले आजी, हे सगळं कसं आहे खोटं आहे. खोटं फक्त भगवान एकटाच खरा आहे मैया, मी बाकी डोळ्यानं दिसणारं जगत सगळं खोटं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे एरवी वाऊगाची पसारा, सगळा काही हा पसाराच आहे. म्हटले का भगवंताशिवाय वाया एरझार हरिवीन, भगवंताशिवाय ही सगळी एरझार आहे. मैया 1.25 लाखातलं वाक्य बोलली, मी एकटा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, मी एकटाच खरा आहे मैया. कृष्णा बरं जाऊ दे, सवंगडी खोटं बोलतील, बळीराम खोटं बोलतो, पण माती तर नाही ना खोटं बोलणार. ती तर ऐकताय ना तुम्ही? किती लोक झोपले हातवरती करा. किती लोक झोपले नाही हातवर करा. झोपले नाही, झोपले म्हणजे बाकीचे सगळे झोपले. जे जे झोपले त्यांनी हात खाली करा. आहे आहे. कृष्णा सवंगडी खोटं बोलतात, बळीरामही खोटं बोलतो, पण माती तर नाही ना खोटं बोलणार. ती तर खरी साक्ष देईल. यशोदा मैया त्या ठिकाणी कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला सांगते, आ कर बघू. माईबाप ज्या वेळेला हा आ करतो ना, मुखात यशोदेला माती नाही दिसत, मग काय दिसतं? जगद्गुरु तुकोबराय स्पेशल गाथात एक प्रमाण देतात, जे कधी आपण ऐकलंही नसेल. स्पेशल प्रमाण आहे. भुवन ते 14 मारावयातीने
ज्या वेळेला कृष्णा खरंच सांगतो माती खाल्ली की नाही, भगवान परमात्मा तोंड उघडून दाखवतात महाराज, इकडे 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 मी, तिकडे नाही. त्यावेळेला भगवंताच्या मुखामध्ये यशोदा मैयाला माती दिसत नाही दादा. तुमच्या आमच्या मुखात मातीच दिसली असते बरं का, पण देवाच्या मुखात माती नाही दिसली. मग यशोदा मैयाला 14 भुवनांचं त्या ठिकाणी दर्शन घडलं. भुवन ते 14 पोटी देखे, भुवन ते 14 मारावया तिने उगारिली काठी, भुवन ते 14 पोटी देखे. काठी काढली होती मारायला. सांग कृष्णा खरं सांग माती खाली की नाही, सांग कृष्णा खरं सांग माती खाली की नाही. ज्या वेळेला तोंड दाखवलं दादा, मुख पसरवणी, दावी मातेला दावी मातेला दावी मातेला. 14 भुवनांचं दर्शन त्या ठिकाणी झालं. म्हणून अनंत ब्रह्मांड उदरी, एका भुवनाचं नाही दादा, एका ब्रह्मांडाचं नाही. भगवंताच्या मुखामध्ये यशोदेला ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडात गोकुळ आहे, त्या गोकुळावरती नंदबाबा आहे, यशोदा आहे, कृष्ण आहे, परत ब्रह्मांड आहे, परत ब्रह्मांड आहे, परत ब्रह्मांड आहे, परत ब्रह्मांड आहे. अशी अनंत ब्रह्मांड भगवंताच्या कुठे मुखात. आपल्या मुखात 32 दात आहे का? चेक करा बरं. दात आपल्या मुखात फक्त दात असते आणि जीभ असते, जीभ. ब्रह्मांड नाही दादा, पण भगवंताच्या मुखात अनंत ब्रह्मांड आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी शब्द प्रयोग केला, अनंत ब्रह्मांड उदरी. आणि असा व्यापक असणारा भगवान परमात्मा, ज्याच्या उदरामध्ये अनंत अशा प्रकारचे ब्रह्मांड आहे. त्याच्या जीवनातलं दुसरं आश्चर्य आहे की व्यापक असणारा भगवान परमात्मा कुणाच्या घरी राहतोय? हरी हा बालक नंदाघरी. नंदाघरी किती लहान होऊन राहतो, ज्याच्या उदरामध्ये अनंत अशा प्रकारची ब्रह्मांड आहे. तो कोणाच्या घरी आहे? नंदबाबाच्या घरी. देव म्हणून नाही, नंदबाबा आणि यशोदेचा मुलगा म्हणून वास्तव्य करतोय. विठ्ठल विठ्ठल हरी हा बाळक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं आश्चर्यच आहे ना महाराज. एक काळ तर असा होता, सकाळी कडाड्याची त्या ठिकाणी थंडी पडलेली होती. सकाळचं कोवळं किरण त्या ठिकाणी अंगणामध्ये सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडलेला होता. आणि या सूर्यप्रकाशामध्ये भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी यशोदा मैया मांडीवर घेऊन स्तनपान करत होती. आणि स्तनपान करत असताना महाराज कंसाना एक राक्षस त्या ठिकाणी कन्हैयाला मारण्यासाठी पाठवला होता. त्या राक्षसानं चक्रीवादळाचं रूप धरलेलं होतं. कशाचं ऐकताय ना? इकडे चक्रीवादळाचं रूप घेऊन त्या ठिकाणी तो गोकुळात आला होता महाराज. आणि चक्रीवादळ जेच त्या ठिकाणी गोकुळामध्ये घुसलं महाराज, बुंग 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 करत त्या ठिकाणी ते गोकुळात त्यानं प्रवेश केला. सगळीकडे अंधारमय वातावरण झालं. इतकी भयंकर परिस्थिती. चक्रीवादळाचा प्रसंग माहिती आहे तुम्हाला कसा राहतो? सगळीकडे अंधार त्या ठिकाणी पसरला. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण उडून जाऊ की काय. हातच्या ज्या ठिकाणी ज्या वस्तू असतील त्या वस्तूला त्या ठिकाणी प्रत्येकानं धरण्याचा प्रयत्न केला महाराज. सगळीकडे अंधार झालेला आहे. भगवंतानं ओळखलं की कंसानं आपल्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. कृष्ण विचार करतात, अरे पहिलंच गिराईक आहे, बोहणी करून पाठवलेलं बरं, याला काय पाहुण्याचा सत्कार करून पाठवलेला बरं, याला काय तसं पाठवू नाही. म्हणून भगवान आईच्या मांडीवर त्या ठिकाणी आईचं स्तनपान करत होती. म्हणजे किती लहान आहे विचार करा तुम्ही. घरी जाऊन करा, नाही तर आत्ता करा डोळे लावून. एवढे लहान भगवान आहे दादा. आईच्या मांडीवर दूध पिताय, स्तनपान करताय, आणि चक्रीवादळाच्या रूपामध्ये राक्षस कृष्णाला मारण्यासाठी आलाय. मायबाप देवानं विचार केला, याला सोडता कामा नाही. देवानं यशोदेच्या मांडीवर एवढं वजन वाढवायला सुरुवात केली, एवढं वजन वाढवायला सुरुवात केली. यशोदेला असं वाटायला लागलं की आताची आता माझ्या मांडीचा भुगा होतो की काय, अशी परिस्थिती काका यशोदेची झाली. इतकी भयंकर परिस्थिती झाली. पण काय करणार, आई आहे ना, याला खाली टाकून देता येईना. भगवंतानं काय आयडिया केली, एवढं जड रूप त्या ठिकाणी धारण केलं महाराज. एवढं वजन वाढवलं.
की मैयेला असं वाटलं आताच्या आता आपल्या मांडीचा त्या ठिकाणी चुराडा होऊन जाईल, पण तरी सुद्धा मैया आपल्याला सोडत नाही. आता या राक्षसाचा तर आपल्याला वध करायचा आहे, पण आई देखत करायचा नाही. आई देखत याचा वध, आईला एकदा आपण घरात जाऊन देऊन मग याचा वध करू म्हटले. मग त्यानं एक आयडिया केली कृष्णानं, एवढं वजन वाढवून सुद्धा आईचं प्रेम कमी होत नाही, आई याला खाली टाकत नाही. मग याचं वजनही त्या ठिकाणी वाढवलेलं आहे आणि त्या वजनाबरोबर त्यानं घरातल्या चुलीवरचं दूध सुद्धा उतू आहे ना उतू घातलेलं आहे. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय काय राहतं माहिती आहे का? स्त्रीला शेण, साई दुधावरची, उतरंड ती मडक्यांची, आणि जावई जावई जावई. एवढं वजन वाढूनही आई त्या ठिकाणी आपल्याला खाली टाकत नाहीये. मग त्यानं एक काम केलं, चुलीवरचं दूध त्या ठिकाणी उतू घातलं. आणि दूध फार प्रिय असतं महाराज. पहिलं असतं शेण. शेण महिलांना एवढं आवडतं शेण महाराज. बाहेर जरी गेला ना बहिर दिशेला, ऐकताय ना, बाथरूमला जरी गेला ना बहिर दिशेला, तरी एक शेण, ओलं शेण जर पडलेलं असतं तरी सारवायला घरी घेऊनच येतील. जास्त शेण प्रिय आहे महिलेला. तुमच्या गावात नाही का? आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साई. साई दुधावरची साय महाराज. चहात जर दूध टाकायला लागले ना चहामध्ये, वरून जर साय आलेली असली ना, फुकू 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 तोंडानं भला तो थुंका कपडत नाही त्या दुधात, पण नद बाजूला करून फुकून 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 ते साय त्या ठिकाणी बाजूला करते आणि थोडी सुद्धा साय त्या चहात पडू देत नाही महाराज. काय त्या साई जीव असतो बा, लय जीव. चहात पडू देत नाही महाराज. शांत बसा. जे काही काम असेल ना महिला मंडळ, ती वरगणी बिरगणी नंतर दिली तरी चालेल. कीर्तनात नको डिस्टर्ब. कीर्तन झाल्यावर द्या विठ्ठल विठ्ठल. डिस्टर्ब होतं, डिस्टर्ब माणूस, दुसरं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं साई माणसाला जास्त प्रिय. काय? साय. साय साईवर महिलेचा अत्यंत जीव असतो. तिसरी गोष्ट म्हणजे ते मडके. मडके उतरंड पूर्वीच्या काळात राहायचं, आता काय नाही, क्वचित घरामध्ये काहीतरी पाहायला भेटतं. ते एकावर एक रचलेले मडके ती महिलेला जास्त प्रिय असतात महाराज. रात्रीची 12 वाजता जरी लाईट आली तर ती धुवून भरायला बसली. ती शिळं पाणी तिला जमत नाही महाराज, नाही जमत. उतरंड. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट तिला आवडणारी म्हणजे जावई. नाकाचं मोती ठेवे गहाण पण राखी जावयाचा मान. काहीच आवडत नाही महाराज. लेकीला एवढा जीव लावणार नाही, पण जावई जर आला ना महाराज, धुतलेलं घर डबल धुते, सारवलेलं घर डबल सारवते. विचारू नका काय थाट करेल महाराज. आता जावई या व्यासपीठावर मी सांगत, जावई आल्यानंतर सासू काय करते ते सांगण्यासाठी हे व्यासपीठ नाही, म्हणून फक्त मी विषयाला स्पर्श केला. विठ्ठल विठ्ठल. महिलेला जास्त प्रिय आहे. साय महिलेला जास्त प्रिय आहे. भगवान श्रीकृष्ण आईच्या मांडीवर त्या ठिकाणी वजन वाढवलेलं आहे देवानं, तरी आई सोडायला तयार नाही. अशा वेळेला कृष्णानं विचार केला, घरातलं दूध, चुलीवरचं दूध त्या ठिकाणी उतू घातलं. दूध करपल्याचा वास त्या ठिकाणी यशोदा मैयेच्या नाकात त्या ठिकाणी आला. आणि जेच नाकात वास आला महाराज, आता तिनं मात्र विचार केला याला मांडीवर ठेवण्यात मजा नाही. कृष्णाला तिनं जेच उचलून खाली ठेवलं, जोरात घरात पळत गेली. आणि ही जेव्हा घरात पळत गेली ना, तेव्हा हे चक्रीवादळ कृष्णाजवळ, राक्षस होता ना तो, चक्रीवादळाचं रूप घेऊन आला होता कृष्णाला मारण्यासाठी. चक्रीवादळ बुंग 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 करत कृष्णाजवळ आलं आणि कृष्णानं मस्त त्या चक्रीवादळाच्या, राक्षसाच्या अशी मानेला मिठी मारलेली आहे. एवढे एवढे त्याचे हात, नाजूक नाजूक चेहरा, भला मोठा राक्षस तो, त्याच्या मानेला त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. आणि मिठी मारल्याबरोबर ती चक्रीवादळ बुंग 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 करत त्या ठिकाणी आकाशात गेलेलं आहे. सगळं गोकुळ त्या ठिकाणी स्वच्छ झालेलं आहे. आकाशात त्या ठिकाणी गेल्यानंतर चक्रीवादळ त्यानं खरं रूप प्रकट केलं. अरे आमच्या महाराजांचा वैरी सापडला. महाराजांनी सांगितलं होतं जिवंत अथवा मृत घेऊन ये. आमच्या महाराजांचा वैरी सापडला, लागेल ते बक्षीस मी तुला द्यायला तयार आहे. राजे म्हटलेले आहे, मेलेला घेऊन जाण्यापेक्षा आपण जिवंत घेऊन चाललोय. खऱ्या अर्थानं आपल्याला जास्त बक्षीस मिळाल्याशिवाय राहणार
नाही, त्या ठिकाणी विचार करतोय राक्षस. हळूच कृष्णानं काय केलं माहीत आहे का, त्याच्या गळ्याला जी मिठी मारलेली होती ना, एका हातानं असं मुंडकं धरलं, मुंडकं, आणि एक हात हळूच असा खाली केला, आणि खाली केल्याबरोबर त्याचा असा इथं घाटीला दाबला, घाटी नरड, कळतंय ना तुम्हाला. जेच आपलं छोटंसं नाजूक एवढं आहे महाराज, आईचं दूध पितंय कृष्ण, आणि इथं घाटीला जेच दाबलं महाराज, त्या राक्षसाचा वरून येणारा श्वास बंद झाला. बंद झाल्यामुळे त्याला श्वास घेता येईना, आणि तो राक्षस जो होता ना, तो धरणीवरती धडाडकन त्या ठिकाणी खाली कोसळला, आणि खाली कोसळल्याबरोबर त्याचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि कृष्ण कन्हैया त्याच्या शरीरावरती त्या ठिकाणी मानेला अशी घट्ट मिठी मारून बसली. अशा अनेक लीला भगवंतानं केल्या महाराज, अनेक लीला केल्या, अनेक लीला केल्या. म्हणून तुकाराम महाराजांनी शब्द प्रयोग केला, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अशा अनंत लीला करणारा भगवान अनंत लीला करतोय, पण वास्तव्य कुणाच्या घरी करतोय? नंदाच्या. बोला, नंद बाबा आणि यशोदेच्या घरी त्या ठिकाणी वास्तव्य करतोय महाराज. हे त्याच्या जीवनातलं आश्चर्यच आहे. काही म्हणतील का हो, एवढा मोठा राक्षस आणि एवढा सकनैया कस काय मारला असेल त्यानं त्या राक्षसाला? मायबाप, हेच तर खरं त्याच्या जीवनातलं आश्चर्य आहे, हेच तर त्याच्या जीवनातलं खऱ्या अर्थानं नवल आहे. हेच महाराज अभंग नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोढे. अशा इतक्या लीला केलाय महाराज त्याने, एवढ्या लीला केलाय, एवढ्या लीला केलाय, एवढ्या लीला केलाय की त्या लीलांचं त्या ठिकाणी किती वर्णन करावं. नवल केवढे केवढे, ते भगवंताबद्दल असं बोलल्या जातं, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे. इतका भगवान परमात्मा व्यापक आहे लीलाने, इतका व्यापक आहे की त्या लीलांचं त्याचं काय वर्णन करावं. नवल केवढे केवढे, त्याचं कोड हे सर्वसामान्य माणसाला न कळणार आहे, एवढं त्याचं नवल आहे. अजून भगवंतानं किती लीला केल्या, किती आश्चर्य केलं. आश्चर्य क्रमांक 3, अभंगाचं 3रं चरण. पृथ्वी देणे
जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. तिसरं आश्चर्य भगवान सांगतात, तुकाराम महाराज देवाचं सांगतात. कोणतं माहीत आहे का? पृथ्वी जेने तृप्त केली. सगळ्या पृथ्वीला जो खाऊ घालतो तृप्त करतो. काय विशेषता आहे बघा. त्यासी यशोदा भोजन घाली. हे आश्चर्य नाही का? लोक बोर घेतात, बोर शेतामध्ये घेतात ना, तुमच्याकडे घेतात ना? हा, 300 फूट खाली बोर घेतात महाराज. नशीब असलं तर पाणी लागतं, नाही तर फुपाटास निघतो. फुपाटास 300 फूट ज्या वेळेला खाली बोर घेतला जातो महाराज, फुपाटा निघतो. काही वेळेला खडकही लागतो. खडक लागताना तुम्ही कधी पाहिला का? ज्या वेळेला खडक लागतो ना महाराज, खडक, त्या खडकामध्ये एका प्राण्याचं वास्तव्य असतं. कशाचं? थोडासा विचार करून सांगितलं तरी अडचण आहे. तोपर्यंत मी चहा घेऊन येते. खडक खडक कोण असतं खडकात? क्या बात आहे. कोण असतं? बेडूक राहतो. बेडूक. फक्त बेडूक राहतो का? अख्खा परिवार कधी कधी पाहायला भेटतो त्या खडकामध्ये. आता मला सांगा, खाली खडकामध्ये काही राशनचं दुकान आहे का टँकरची व्यवस्था आहे? कसली व्यवस्था आहे सांगा ना. जर शोध घेतला महाराज, खरं जर सूक्ष्म देवाचं चिंतन केलं ना महाराज, डोळ्यात अश्रू येतील. अश्रू. खाली खडकामध्ये जर विचार केला, बेडूक राहतो दादा, एकटा नाही राहत, कुटुंबासहित राहतो, पण तरी सुद्धा तिथं काही जेवणाची व्यवस्था नाही, राशनचं दुकान नाही, तरी पण जीवन जगतोय फ्रेशमध्ये. मग त्याच्या अन्नाची व्यवस्था कोणी केली याचा कधी शोध घेतला नाही. त्याच्या अन्नाची व्यवस्था त्या जगाच्या मालकानं केली दादा. विठ्ठल विठ्ठल. जे रात्री मी तुम्हाला सांगितलं ना, जेवणा अगोदर पाणी फिरवत जा, ते याच्यासाठीच. भगवंतांचे आमच्यावरती अनंत उपकार आहे. 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा त्यानं आम्हाला कधी उपवाशी ठेवलं नाही. मग त्याच्या नावानं अन्न समर्पित करत जा. पाणी फिरवण्याचा अर्थच तो आहे महाराज. खडकातल्या असणाऱ्या बेडकाला त्यानं कधी उपवाशी ठेवलं नाही. पृथ्वी जेने तृप्त केली. अजून एक दुसरं उदाहरण आहे महाराज. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बाळाचं जे धान्य आहे, अर्थात जेवण आहे, आईच्या दुधात शरीरामध्ये दुधाची उत्पत्ती करतो. कधी? नेमकंच बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बाळाची व्यवस्था करून ठेवतो. मला सांगा, त्या दुधाची व्यवस्था कोणा मंत्रानं केली का? विषय असा आहे दादा, आता विज्ञान थोडंसं टेंभा मिरवत आहे. लहान बाळाला आईच्या दुधाची अत्यंत त्या ठिकाणी गरज आहे, म्हणून त्याला ते पाजलं पाहिजे, वेळोवेळी त्याला ते दिलं पाहिजे. 2-3 वर्षाचं होईपर्यंत बाळाला मातेच्या दुधाची प्रचंड गरज आहे. विज्ञान आता टेंभा मिरवत आहे दादा, पण आईच्या उदरातल्यातून कोणी मंत्रानं बनवलंय का? नाही. विज्ञान आता टेंभा मिरवत आहे, पण खरं सांगू का, कोणी केली? बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. गर्भातलं बाळही सोबत वाढत असतं, आईच्या उदरातलं दूधही त्या ठिकाणी सोबत वाढत असतं. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या भोजनाची चिंता त्या पालक मंत्र्याने केलेली आहे. त्याचं नाव आहे जगाचा मालक. विठ्ठल विठ्ठल. पण विशेषतः बघा ना कशी आहे, जो सगळ्या जगाला तृप्त करतो. अभंग फार आश्चर्यमय आहे बरं का. जो जगाला तृप्त करतो, खडकातल्या बेडकाला जो उपवाशी ठेवत नाही, त्यासी यशोदा भोजन घाले. आणि महाराज तो सुद्धा छोट्या बालकाचं रूप आईकडे घेऊन येतो. आई मला भूक लागली, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली. यशोदे घराकडे चाल गाई, मला जेऊ घाल गाई, मला जेऊ घाल. आई मला फार भूक लागलेली आहे, तू त्वरित लवकर घराकडे चला आणि मला जेऊ घाल, मला ताट करून दे, माझ्या मुखात त्या ठिकाणी घास बरं. आई साध्या गावाची
घाल यशोदे घराकडे चाल गाई मला जेवू घाल. आई जर तुम्हाला पुरणाची पोळी करून दिली नाही ना तर मी शिळा घात त्या ठिकाणी खाईल. आई मी खाईन शिळा घात गाई मी खाईन शिळा घात दह्याचा करुणा दे मठ्ठा ग आई दह्याचा करुणा दे मठ्ठा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेव घाल यशोदे घराकडे चाल गाई मला जेव घाल. आई जर तुला जर मला जेव घालायचं जर कंटाळा येत असेल ना तर मी खरं सांगतो आई मी तुला जास्त नाही ग एकुलता एकच आहे. आई मी तुझा एकुलता एक गाई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख गाई गाई राखी तो 9 लाख गाई वळून झिजाली नख मला जेव घाल यशोदे घराकडे चाल गाई मला जेव घाल. ऐकताय ना तुम्ही अभंगातलं आश्चर्य. पृथ्वी जेने तृप्त केली सगळ्या पृथ्वीला ज्यानं तृप्त केलं महाराज उपाशी ठेवलं नाही आणि तो भगवान श्रीकृष्ण कोणाच्या हाताने जेवण करतोय आईच्या यशोदेच्या हाताने जेवण करतोय हे त्याच्या जीवनातलं परम आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल तिसरं चरण सांगितलं. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. एवढा व्यापक आहे भगवान एवढा व्यापक आहे तरी यशोदेच्या घरी भोजन करतोय. एवढा तो व्यापक आहे तरी गवळणे त्याला कडेवर घेऊन फिरतात. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात वर्णन करतात. विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापते
पाहता पाहता चौथं आश्चर्य सांगितलं तुकाराम महाराजांनी देवाचं. कोणतं? विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेते. जो व्यापक आहे, भगवंताच्या एका अंशावर त्या ठिकाणी सगळं जगत आहे. जगत ऐकताय ना तुम्ही? एका अंशावर सगळं जगत आहे. मी नेहमी सांगते महाराज, मला असं वाटतं जगात देव नाही आहे. वाक्य कळतंय ना तुम्हाला? आपण नेहमी काय म्हणतो, या जगात देव आहे. पण मला असं वाटतं या जगात देव नाही आहे. पुढचं वाक्य ऐका, या जगात देव नाही, हे जगच देवात आहे. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. एका अंशावर त्याच्या सगळं जगत त्या ठिकाणी सामावलेलं आहे. विश्वव्यापक कमळापती, विश्वात व्यापक आहे दादा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात गाथ्यामध्ये, नाटप्रकरणाच्या पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसिक. एवढा व्यापक असणारा भगवान परमात्मा, पण त्यासी गवळणी कडिये घेते. एक काळ असा झाला दादा, एवढा रडायला लागला, काही करता रडायचं थांबायला तयार नाही. यशोदेनं त्या ठिकाणी माईबाप त्याला खेळणी खेळायला दिली तरी रडायचं राहीना. त्याला पाळण्यात टाकून पाहिलं तरी रडायचं राहीना. त्याला जेवू घातलं तरी रडायचं राहीना. त्याला खाऊ खायला दिला तरी रडायचं राहीना. त्याला आता कडेवर घेतलं तरी रडायचं राहीना. तेवढ्यात काही कामानिमित्त राधा त्या ठिकाणी आली आणि राधेनं महाराज फक्त त्याच्याशी गाल धरले, गाल. आणि राधा म्हटली, का रे लब्बाडा, काय रे साऱ्या सकाळचा रडतं, काय झालं तुला रडायला? आणि लगेच तिला पाहिलं महाराज आणि लगेच असा हसायला लागला. एवढा हसायला लागला आणि तिच्याकडे अशी झेप घेऊ लागला, धावाधाव त्या ठिकाणी करू लागला. यशोदा म्हटली, राधे घे बाई एकदाच तू कृष्णाला. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. आता धडकरी आपुलिया मंदिरा, आता धडकरी आपुलिया मंदिरा. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे, तुझ्याकडे जर कृष्ण राहत असेल ना राधे, मग जात का नाही त्याला घेऊन? जाला घेऊन राधे. आणि हिला तेच लागत होतं महाराज, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. राधेला तेच लागत होतं महाराज. तिनं घेतला असं कडेवर आणि गेली घरी घेऊन गेली महाराज. पलंगावर त्या ठिकाणी बसवलं, दरवाजा लावून घेतला. फक्त दरवाजा लावला नाही, त्यात कडी सुद्धा टाकून घेतली. केवढा मोठा त्या ठिकाणी चपातीचा त्या ठिकाणी काला केला महाराज. त्याच्यामध्ये दूध ओतलं आणि कृष्णाला खाऊ घातलं. खाऊ घातल्याबरोबर त्याच्याशी गप्पा मारायला लागली. का रे कृष्णा, अरे काय बोले रे तुझ्याशी, तू फार लहान आहे. असा जर तू थोडासा मोठा असता 20-22 वर्षाचा तर मस्त तुझ्याशी गप्पा केल्या असत्या ना मी. मग राधे हो कमी मोठा म्हणजे कृष्ण तुला मोठंही होतं येतं. माणसाला मोठं होता येत नाही असं नाही बरं का, प्रत्येकाला मोठं होता येतं पण हळूहळू मोठं होता येतं. पण देव तसा नाही मोठा झाला. राधे मग हो का मोठा?
मोठं, तुझा इच्छा जर असेल तर मोठा होऊ का? कृष्ण म्हणजे तुला मोठंही होता येतं? नाही, तू म्हणत असतील तर होतो ना मोठा. मग महाराज ओम ह्रीम क्रीम काय म्हणला त्यालाच माहिती, 2 मिनिटात मोठा झाला. डायरेक्ट 25 वर्षाचा आहे. हिच्यासोबत गप्पा मारायला लागला. मनसोक्त त्या ठिकाणी गप्पा केल्या महाराज. राधेसोबत मनसोक्त गप्पा केला. तेवढ्यात राधेचा पती अनया बाहेर आला आणि अनया बाहेरून त्या ठिकाणी दरवाजा वाजवता, राधे अगं दरवाजा उघड, मला फार घाई आहे, दरवाजा उघड. दरवाजा उघड म्हटल्याबरोबर ही म्हटली, कृष्णा काही कर, लवकर लहान हो, लवकर लहान हो कृष्णा. का ग राधे? कृष्णा लहान हो, माझा पती आला. कृष्णा अगं तुझा पती आला, माझा थोडी येतो पती. तुला त्याची भीती, मला काय त्याची भीती? येऊ दे ना, मग मी काय करू त्याला? कृष्णा मला सांगू नको, तू लहान हो, लहान हो. कृष्ण म्हणताय, राधे मला मोठं होता येत होतं म्हटले, पण आता लहान होता येत. मोठं व्हायचा मंत्र येत होता, पण लहान व्हायचा मंत्रच मी विसरलो. घरी वहीत लिहिलाय, घेऊन येऊ का वही? ही म्हटली, कृष्णा लबाड बोलू नको, तू काही कर, पण पहिला लहान हो माय बाप. कृष्णानं राधेचा भाव ओळखला. 2 मिनिटात त्या ठिकाणी लहान झाले. लहान झाल्याबरोबर परत घाईघाईनं त्या ठिकाणी कडी उघडली. काय हो तुमचं, किती वेळचा चाललं? दार उघड, दार उघड, दार उघड. मोठ्याचं लेकरू घरामध्ये आणलंय, त्याला खाऊ घालत होते. अनया त्या ठिकाणी त्याच्या जवळ गेला. कोणाचं मोठ्याचं लेकरू आणलंय ग? कृष्णाजवळ त्या ठिकाणी गेलं आणि अनयाला सुद्धा भगवंतानं एवढं सुंदर रूप दाखवलं महाराज, एवढं सुंदर रूप दाखवलं. त्याचा सुद्धा त्या ठिकाणी गाल धरले अनयानं आणि फारच सुंदर आहे ग म्हटले, राधे तू घरी एकटीच राहते, तुला काय काम राहतं? तुला जर करमत नसेल ना तर रोज घेऊन येत जा. ही म्हटली, मलाही तेवढंच लागत होतं. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा, पांडुरंग विश्वव्यापक कमळापती, पण त्यासी गवळणी कडी घेते. विश्वव्यापक आहे परमात्मा, पण त्याला राधा कडेवरती घेऊन त्या ठिकाणी फिरते महाराज. विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणीकडे घेती. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. असा भगवान परमात्मा इतका तो नटधारी आहे, एवढा नटधारी आहे, एवढा नटधारी आहे. किती नटधारी आहे भगवंत, त्याचं वर्णन शेवटच्या चरणात करतात तुकोबर आहे. का म्हणे
म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी असा भगवान परमात्मा नटातलं नट आहे म्हणते. नट नट हा कोणता शब्द आहे? हा इंग्रजी का मराठी? मराठी शब्द आहे. कोणता? इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? हिरो म्हणतात. हिरो काय म्हणतात? हा नट म्हणजे कोण आहे? हिरो आहे. हिरो भगवान परमात्मा एक प्रकारचा हिरो आहे महाराज. आणि अनंत अशा प्रकारच्या लीला तो करतोय. कृष्ण हे त्याचं अवतार नाही आहे, तो रूप आहे. प्रभू श्री रामचंद्र हा अवतार नाही आहे, रूप आहे. कली होणारा जो आहे तो अवतार नाही आहे, रूप आहे. वामन हे रूप आहे, अवतार नाही. मत्स्य जे त्यानं रूप घेतलं ते रूप आहे, अवतार नाही. कच्छ जे रूप घेतलं तो अवतार नाही, रूप आहे ते. भगवंतानं हे जे मुख्य 10 अवतार घेतले हे रूप आहे, रूप अवतार नाही. आणि प्रत्येक 10 रूपामध्ये त्यानं वेगवेगळ्या प्रकारचं नाटक केलं, नाटक आणि भूमिका स्वतःवरती घेतली. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. खालच्या ओळीवरती भोग भोगुनी ब्रह्मचारी या ओळीवरती विश्लेषण करण्याचा माझाही अधिकार नाही आणि तुमचाही ऐकण्याचा अधिकार नाही. फक्त भगवान परमात्मा कसा आहे? नटधारी आहे. आणि त्याच्या जीवनातल्या नवलाचं कोड्यांचं आपण वर्णन करू शकत नाही. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. संप्रदायाच्या नियमाला अनुसरून एकदा सर्वांनी सुंदर असे 2 हात, मी स्त्री आहे पुरुष आहे सगळ्यांनी 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 ओट्यावर बसलेले पाय पसरून हात पसरून सगळ्यांनी. भगवंताचं नाम किती गोड आहे. हात वरतीच राहू द्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम. गोड आहे, गोड. हात वरतीच राहू द्या. अजून कसं आहे? अमृताहुनी गोड मन माझे केशवा. अजून कसं आहे? हात वरतीच राहू द्या. जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास. अमृतालाही फिका पाडणार आहे. अजून कसं आहे? हात वरतीच राहू द्या. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां यो व्यापिता. पवित्रातलं पवित्र आहे. अजून कसं आहे? काही काही म्हणते लईच गोड झालं आता. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुका म्हणे नटधारी